वहिनी, जरा पोथी बंद करून ठेवता का? महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. बोल, काय म्हणतेस? वहिनी, म्हणजे कसं कोण जाणे किंवा कदाचित वच्छी मावशीच्या सांगण्यामुळे तुम्ही जे काही वागलायत ना, त्यामुळे दोन्ही भावांमध्ये भिंत निर्माण होईल का असं वाटतंय मला. म्हणजे अशी शंका येते मला. म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू ललिता? कसं सांगू? म्हणजे वहिनी असं बघा, आपले सासरे गेल्यानंतर सगळा कारभार डायरेक्ट दादासाहेबांच्या हातात नाही ना आला. नाही. अजूनही आपल्या घरातले कर्ते मोठे हे भैयासाहेबच आहेत. हो. आता त्यावेळेला त्यांना मुंबईला येणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या दादासाहेबांच्याकडे दिल्या. म्हणजे डायरेक्ट आमच्या ह्यांच्याकडे नाही ना आल्या जबाबदाऱ्या. म्हणजे स्वानंदीच्या हातात मी घराच्या किल्ल्या दिल्या त्याच्याबद्दल म्हणतेस का तू? हो बहिणी, मी त्या संदर्भातच बोलतेय. म्हणजे बघा ना, दोन्हीही माझीच मुलं आहेत. एक मोठा आहे, एक धाकटा आहे. आता कुणाकडे जबाबदारी द्यायची हे आपणच ठरवायला हवं ना मोठ्यानी. नाही का बाई, लक्षात आलं माझ्या. म्हणजे खरं सांगू का, मी एवढाच विचार केला फक्त की तिला थोडी जबाबदारी दिली तर तुझा ताण कमी होईल ना. बहिणी, तुम्ही अगदी साध्या आणि सरळ आहात, पण आता त्यामुळे जो काही गुंता निर्माण झालाय तो आपल्याला सोडवायला हवा ना. आणि निरंजनना अगदी साधा आहे, हो खूप बुजरा आहे. आणि त्यात जर त्याच्या असं लक्षात आलं की तुम्ही त्याचा हक्क काढून स्वानंदी आणि इंद्रनीलला दिलाय, तर वाईट वाटेल ना त्याला. आणि दोघा भावांच्या मनावरही परिणाम होईल. आपण उगाच कशाला दोन्ही भावांमध्ये आणि जावांमध्ये भांडण निर्माण करा. आणि गृहकलह किती वाईट असतात हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नकोच. नाही ग, बरोबरच आहे तुझं अगदी.